तर या पराठे खायला. नवीन कोण असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, जास्तीत जास्त सपोर्ट करा मला. तुमची लाडकी जाणीव. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ही सॉस आणि ते पराठे मस्त. हां मग घे की करून. वय वय मुलांनो, मी पालकचे पराठे केले आज रविवार म्हणून स्पेशल. याची रेसिपी मी लाईव्हमध्ये असल्यामुळे टाकता नाही आली मला. मी ना यामध्ये जिरं, ओवा, पालक, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळं वाटून मिक्सरला गव्हाच्या पिठात भिजवलं आहे. थोडंसं मीठ टाकून घेतलं आहे. हळद गिळत काय टाकलेलं नाही आहे. एवढं छान झालं की नाही. हे बघा आमच्या आवडून घेत दाखवते मी तुम्हाला. मुलं पराठे कोमो कसं झालंय? आवडलं पालकचं पराठा तुला रे? दही घेतलं ना त्याच्याबरोबर. हे बघा राणीला पण आवडले. राणी पण खाते बघा पराठा. ती खायला खाल्ला की आवडला? आवडला. खरं कर. होय नक्की. होय होय. नाही तर मामी त्याचा पराठा आवडला नाही. खा की मग अजून तुझा वाटतं तो श्वास राहिलेला. घे की संपू की तो श्वास. खा खाय, असं काही नाही. मी भरपूर केलेत. आज रविवार आहे म्हणलं पोरांना आवडतात काहीतरी स्पेशल नाश्ता करूया. अशी पालकची पराठे तशी खात नाही. पालकची भाजी पोरा म्हणून आवडलं आता तसं पराठे वगैरे केलं. पालकची भजी, पालकची वडी, असं काहीतरी वेगळं वेगळं करत राहायचं मुलांना. उद्या पालकची वडी करते मी, दाखवते उद्या रेसिपीमध्ये. आणि पौष्टिक असते खरोखर सांगते. मी बाहेरचं न काही खाता, म्हणजे बाहेरचं पहिलं जास्त खात होते मटण वगैरे पार्सल वगैरे. ते मी आता बंद केले, घरातले खाते. तरी एका महिन्यात खरं सांगते 5 किलो वजन कमी झाले. खरोखर विश्वास. तुम्हाला पण वाटत असेल फरक वगैरे. एवढं माझं वजन कमी झाले. घाम बघा. मी मगाशी फिरून आले. सकाळी मॉर्निंग वॉक जाते आणि भरपूर हे करते, काम करते, हालचाल करते, फिरते जास्त. गरम आता मी 2 खाणार. पौष्टिक असल्यामुळे ना मुलं चांगली चवीनं खातात. आमच्या घरात तसंच आहे. दह्याबरोबर खावा, सॉसबरोबर खावा, कशाबरोबर पण खावा. एकदम चांगलं तर झणझण मिरची घालून. सगळ्यांना माझ्या यूट्यूब फॅमिलीला फ्रेंडशिप डेच्या हार्दिक शुभेच्छा. आज फ्रेंडशिप डे आहे. तर मंडळी मी ना आज तुम्हाला फ्रेंडशिप डेच्या सगळ्यांना शुभेच्छा देते माझ्याकडनं. तुम्हाला सगळ्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना यूट्यूब माझ्या फॅमिलीला फ्रेंडशिप डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे. मैत्री म्हणतात सुखदुःखात साथ देणारी असते. खरोखर तुम्ही लोक पण मला तसेच आहेत. सुखदुःखात साथ देतात. मला इथपर्यंत आणलं यूट्यूब फॅमिलीनं. त्यामुळे तुमचं सगळ्यांचं धन्यवाद. आणि मस्तपैकी पालक पराठे केलेत. पराठे खायला या. तर भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो सगळ्यांना फ्रेंडशिप डेच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. या पराठे खायला. मी बघा पराठे केले. दही, सॉस आणि हे बघा पराठे कसे हे बघा किती मऊ आहे. मस्तपैकी कमी तेल घालून केले आणि पौष्टिक आहे. वेट लॉससाठी पण चांगले आहे. कारण दही असतं ना, दह्यामुळे वजन कमी होतं. खरोखर मंडळी माझं 5 किलो वजन कमी झाले. हे बघा मंडळी आमच्या घरात कसे बसवले बघा भाजी निवडायला. काय करताय पोरींनो? भाजी निवडताय ना. पराठे लागतात ना, पालक पराठे, मेथी पराठे. तर खावा आणि करा. हे बघा केवढ्या भाज्या आणल्या आज. मेंबर कसे बसवले बघा. मी पण बसलेले. हे मी केले, निवडले. ते मिस्टर निवडले. हे बघा ही मेथीची भाजी आणली आहे. त्यात पालक आहे, हे शेपू आहे आणि ही कोथिंबीर आहे हिरवीगार. कसली मस्त मिळाली बघा.
स्वस्तात मस्त मिळाल्या पेंड्या. रविवार असतो आज, त्यामुळं आम्ही अशा एकदम भाज्या आणून निवडून वगैरे ठेवतोय फ्रीजमध्ये, म्हणजे केव्हाही करता येतं पटकन. अशा भाज्या निवडून ठेवल्या की नाही फ्रीजमध्ये चांगल्या राहतात, आधीच ते पिकलेले असतात वगैरे. त्यामुळं मी असंच भाज्या निवडून ठेवते. आठवड्याभरातून आणायचं, डब्याचे टेन्शन नसतं, काही नसतं, पटकन करता येतं. मग आता डब्याला काय करू आज, हे काय करू, ते काय करू होते. असं निवडून ठेवलं की नाही टेन्शन नाही. भाज्या खराब पण होत नाही, चांगल्या ताज्या तवान्या राहतात. पेपरमध्ये गुंडाळून घालून टाकायच्या डब्यात किंवा पिशवीत, फ्रीजमध्ये चांगल्या राहतात.